एक महत्त्वाची बातमी आहे। भारतामध्ये HMPVचा पहिला बाधित आढळलेला आहे। बंगळुरूमध्ये 8 महिन्यांच्या बाळाला HMPVची लागण झालेली आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी, HMPVचा उद्रेक झालेला आहे चायनामध्ये आणि या संदर्भातली महत्त्वाची बातमी भारतातनं। या संदर्भात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सोमेश, आता या संदर्भात अधिक काय माहिती आहे? कारण पुन्हा एकदा चीनमधलेला आलेला व्हायरस म्हटलं की खरंच थरकाप उडतो जीवाचा। तर या संदर्भामध्ये काय नक्की माहिती मिळतेय जेणेकरून लोकांमध्ये घबराट पसरू नये? नक्कीच 8 वर्ष साधारणपणे 8 महिन्याच्या बाळाला याविषयीची लागण झालेली आहे, परंतु हा HMPVची पहिली केस आहे भारतातली। आता या बाळाला जी लागण झाली आहे तर त्यानंतर यावरती एक साधारण प्रोटोकॉल ठरवला जाईल की नेमकं ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असेल आणि या बाळाला जी लागण झाली आहे तर त्यातून जी लक्षणं दिसतील त्या सगळ्याचा अभ्यास करून मग पुढचा मेडिकल ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल ठरवला जाईल असं समजतंय। सध्याची माहिती मिळते त्यानुसार या बेंगळुरूमधल्या लहान मुलाला लागण झाली आहे। ती लहान मुलाला झाली म्हणजे ती थेट लहान मुलाला झाली नाहीये, तर काही कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीकडूनच ती लागण झाली असू शकते, पण मोठ्या व्यक्तींमध्ये त्याची लक्षणं दिसली नाहीत किंवा त्यांच्या व्हायरस जरी लागण झाली तरी सुद्धा ते आजारी पडले असतील, पण लहान बाळामध्ये ती लक्षणं दिसली। बरोबर, धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर भारतामध्ये HMPVचा पहिला बाधित आढळलेला आहे। 8 महिन्याच्या बाळाला HMPVची लागण झालेली आहे। बंगळुरूमधला हा प्रकार आहे आणि अर्थातच ही लागण कुठल्या तरी प्रौढ व्यक्तीकडनं या बाळाला झाली असावी असा अंदाज आहे, पण औपचारिकरित्या याची पुष्टी मिळू शकलेली नाही। चायनामध्ये HMPV या व्हायरसचा उद्रेक झाला आहे, अर्थात चायनाकडनं आणि त्याचबरोबर भारतीय शासनाकडनं पण असं सांगण्यात येत आहे की हा एक सीझनल व्हायरस आहे, हंगामी व्हायरस आहे चायनामधला आणि त्यामुळे अशा पद्धतीचा उद्रेक होत असतो दर हंगामामध्ये। परंतु ज्या पद्धतीची वृत्त आंतरराष्ट्रीय पातळीवरती येत आहेत ते पाहता या संपूर्ण उद्रेकामुळे चायनाच्या आरोग्य व्यवस्थेवरती प्रचंड ताण सध्या पडल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। संपूर्ण जगभर तो पसरून सर्व जगामध्ये महामारी पसरली, लाखो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, कोट्यावधी लोक त्याच्यामध्ये बाधित झाले। त्याचप्रमाणे 2025च्या सुरुवातीलाही चीनमधूनच HMPV म्हणजे ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे। परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही। या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशातही आली होती। हा विषाणू कोविडसारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही। त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याची जो व्हिर्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे, त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे। कोरोनाचा जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे। हा न्यूमोव्हिरिडी नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणून जो RSV म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे। याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो। परंतु हा तितका धोकादायक नाही। साधारणतः 5 ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो। व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते। परंतु कोविडसारखं जर ही साथ पसरत राहिली तर कदाचित याचीही मोठी साथ येण्याची जगामध्ये अनेक देशांना भीती वाटत आहे। ह्या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही, परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल। त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही। याचे प्रतिबंधक उपाय कोरोनासारखेच आहेत, म्हणजे मास्क बांधणं, गर्दीमध्ये न जाणं, दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं 3 ते 6 फूट आणि त्याचबरोबर आपल्या साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ सतत धुणं, नाकाला तोंडाला हात लावण्यापूर्वी, हीच याची प्रतिबंधक लक्षणं आहेत। आत्ता तरी भारतात याचे रुग्ण आढळलेले नाहीत, परंतु आपण सावधगिरी मात्र निश्चितच बाळगली पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।